नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता अर्जुन इन्स्पेक्टर सावंत यांना म्हणतो की आज आपण नागराज किल्लेदार यांना कोर्टात उभं करणार आहोत ना. तर आता रविराज किल्लेदार म्हणू लागतात की काही झालं तरी सुद्धा नागराजला बेल मिळायला नको, त्याला त्याच्या कर्माची त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळायलाच हवी. तर इन्स्पेक्टर सावंत रविराज सरांना म्हणतात नागराज किल्लेदार आता वकील शोधण्याच्या मार्गावर आहेत, कारण त्यांना असं वाटतंय म्हणजे ते अजूनही ठामपणे असंच सांगत आहेत की मी निर्दोष आहे. रविराज सर चिडतात आणि म्हणू लागतात निर्दोष? जो माणूस स्वतःच्या कुटुंबाला मारतो तो निर्दोष? जो माणूस स्वतःच्या बायकोला मारहाण करतो तो निर्दोष? जो माणूस स्वतःच्या बायकोला किडनॅप करतो, तिला त्रास देतो, तो निर्दोष? आता चैतन्य रविराज सरांना शांत करतो. तर त्यानंतर अर्जुन म्हणू लागतो सिनियर, तू एक काम करतोस का, तू जाऊन गाडीत बस, आम्ही आलोच, असं म्हणत रविराज सरांना तिथून पाठवून देतात. रविराज सर इन्स्पेक्टर सावंत यांना सॉरी बोलतात आणि तिथून निघून जातात. तर अर्जुन म्हणू लागतो इन्स्पेक्टर सावंत, सर्व पेपरवर्क पूर्ण झाले आहेत, आम्ही येतो आता. तर इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला म्हणतात अर्जुन सर 1 मिनिट. 2 दिवसापूर्वी महिपत शिकरे यांना भेटण्यासाठी कोणीतरी लेडी वकील आल्या होत्या. चैतन्य विचारतो ॲडव्होकेट दामिनी देशमुख आल्या होत्या का? तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात मी ते सांगू शकत नाही, कारण त्यावेळी मी इथे नव्हतो, परंतु आमच्या व्हिजिटर बुकमध्ये ते सगळं काही कळू शकतं, असं म्हणत ते कॉन्स्टेबल यांना व्हिजिटर लॉक आणायला सांगतात. आणि ज्यावेळी व्हिजिटर लॉकमध्ये अर्जुन चेक करतो तर त्यावर नाव असतं विशाखा प्रभुने. आता मात्र अर्जुनसाठी हे नाव अनोळखी असतं. अर्जुन म्हणू लागतो विशाखा प्रभुने, हे नाव तर मी कधी ऐकलं नाही आहे. म्हणूनच अर्जुन आता कॉन्स्टेबल यांना विचारतो की या मॅडम नक्की कशा दिसत होत्या? तर कॉन्स्टेबल म्हणू लागतात यांचे केस छोटे होते आणि या त्या गौरवर्णीय होत्या आणि त्यांच्या नाकाखाली एक मोठा चामखीळ होता. आता हे वर्णन ऐकल्यानंतर अर्जुनसाठी हे नवं असतं. अर्जुन म्हणू लागतो आपलं सर्कल इतकं छोटं आहे आणि मी आत्तापर्यंत हे नाव कधी ऐकलंही नाही आहे. चैतन्य, तू कधी यांना पाहिलंयस का, म्हणजे तू ओळखतोस का? चैतन्य म्हणतो नाही रे अर्जुन, माझ्यासाठी हे नावही नवीन आहे आणि महत्त्वाचं म्हणजे असे आपण वकील आपल्या सर्कलमध्ये तर कधी पाहिलेही नाही आहेत. तर आता अर्जुन आणि चैतन्य विचार करू लागतात. चैतन्य म्हणू लागतो अर्जुन, मला तरी वाटतंय की नक्कीच काहीतरी गडबड आहे. अर्जुन म्हणतो अगदी बरोबर, अशा कोणत्या वकील आहेत की ज्या महिपत शिकरेंना भेटायला आल्या होत्या आणि महिपत शिकरेकडे त्यांचं काय काम असणार? आता अर्जुन आणि चैतन्य विचार करत असतात, परंतु त्यांनाही काही कळत नाही. तर दुसरीकडे अस्मिताच्या मनात सचिनचा विचार येतो. अस्मिता मनाशीच म्हणते सचिन तर अन्नपाणी सोडून देण्याची धमकी देऊन गेला आहे, खरंच त्याने अन्नपाण्याचा त्याग तर केला नसेल ना? नाही, मला सचिनला फोन करावाच लागेल, मला सचिनची काळजी वाटते, असा विचार करत आता अस्मिता सगळ्या गोष्टी विसरून सचिनला पुन्हा एकदा फोन करते. सचिन मात्र इथे मस्त पॉपकॉर्न एन्जॉय करत असतो आणि टी व्ही पाहत असतो. सचिन पाहतो तर अस्मिताचा फोन आलेला असतो. अस्मी दीक्षित हे नाव पाहिल्यानंतर सचिन खुश होतो, परंतु सचिन तिचा फोन उचलत नाही. अस्मिता म्हणू लागते काय झालंय, सचिन माझा फोन का उचलत नाहीये? तर थोड्याच वेळात म्हणजे लगेच आता सचिनच अस्मिताला फोन करतो. अस्मिता सचिनचा घाईघाईने फोन उचलते आणि म्हणते हॅलो सचिन. सचिन आता हळू आवाजात म्हणतो हॅलो अस्मी, तू मला फोन केलायस? तर अस्मिता म्हणते हो, तुलाच फोन केला होता. तर सचिन म्हणू लागतो काय झालं ना अस्मी, मी ते जरा आराम करण्याचा प्रयत्न करत होतो, मी झोपलो होतो ना, म्हणून मला फोन वाजला ते कळालंच नाही. कसं आहे ना, आजकाल रात्रीची झोप लागत नाही, मग दिवसा थोडा आराम करण्याचा प्रयत्न करतो. काय आहे ना, माझी जरा तब्येत ठीक नाही आहे, असं म्हणत सचिन खोकण्याचं आणि आवाज वेगळा काढत आपण बरं नाही आहोत असं अस्मिताला दाखवून देण्याचा प्रयत्न करत असतो. अस्मिता म्हणते ते काही असो, मी तुला एवढंच सांगण्यासाठी फोन केला आहे की माझ्या मागे मागे फिरू नकोस, पुन्हा मला भेटण्याचा प्रयत्न करू नकोस आणि परवा जो तमाशा केलायस ना तो पुन्हा व्हायला नको. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अन्नपाणी सोडायची काहीच गरज नाही, असं म्हणत अस्मिता फोन कट करते. परंतु सचिनच्या आवाजावरून अस्मिताला असं वाटत असतं की खरंच सचिनची तब्येत डाऊन झाली आहे. अस्मिता म्हणू लागते सचिनला खूप त्रास होत आहे, त्याला खरंच बरं वाटत नाही आहे, तो चांगला असू दे म्हणजे मिळवलं. तर दुसरीकडे अस्मिताचा आपल्याला फोन आला, यामुळे सचिन मात्र खूप खुश असतो. सचिन म्हणू लागतो अस्मी दीक्षित, ही तर पहिली पायरी आहे, हळूहळू एक दिवस नाक घासत तू माझ्या पायापर्यंत येशील आणि त्याचेच हे प्रयत्न चालू आहेत, असं म्हणत सचिन खुश होतो.
तर दुसरीकडे पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की नागराज काका आता आपल्याला वकील मिळावा यासाठी सर्वांना फोन करत असतात. परंतु नागराज काकांचा फोन कुठलेच वकील उचलत नसतात आणि म्हणूनच इन्स्पेक्टर सावंत म्हणू लागतात, काय झालं नागराज किल्लेदार, अहो एवढ्या वकिलांना फोन करताय, लिस्ट एवढी मोठी आहे परंतु कोणीच तुमचा फोन उचलत नाही आहे का? अहो तुमच्या केसबद्दल सगळ्यांनाच माहीत आहे, परंतु तुमची केस कोणी हातात घेईल असं मला तरी वाटत नाही आहे आणि पनवेलमध्ये असा कुठलाही वकील नाही की जो तुम्हाला मदत करेल. त्यामुळे आता तुम्ही फोन करून झाले असतील तर हा फॉर्म भराल का? तर नागराज काका म्हणू लागतात, काय चाललंय हे, मी एवढ्या वकिलांना फोन करतोय पण तो एकही माझा फोन उचलायला तयार नाही. त्यावेळी त्यांच्या लक्षात येतं की ॲडव्होकेट देशपांडे यांचा नंबर तर माझ्याकडे आहेच आणि म्हणूनच ॲडव्होकेट देशपांडे यांनाही ते फोन करण्याचा प्रयत्न करतात, परंतु ॲडव्होकेट देशपांडे तेही फोन उचलत नाहीत. आणि आता मात्र नागराज काका म्हणू लागतात की माझ्यासाठी मला तगडा वकील हवा होता परंतु कोणीही माझी केस घ्यायला तयारच नाही आहे. आता मात्र नागराज काकांना तो फॉर्म भरणं भाग पडतं, परंतु ज्यावेळी ते फॉर्म भरायला घेतात त्यावेळी त्यांच्या लक्षात येतं की महिपत शिकरेच्या घरी जो वकील आला होता त्याला तर कोणतेही तत्त्व नाही आहेत, त्यामुळे तो माझी नक्कीच केस घेऊ शकतो. नाव काय होतं त्याचं? ॲडव्होकेट विजय भालेराव असा विचार करत त्यांच्या लक्षात येतं की त्याचा नंबर आपल्याकडे आहे आणि म्हणूनच ते ॲडव्होकेट विजय भालेराव यांना फोन करतात. शेवटी विजय भालेराव हे सुद्धा काही फोन उचलत नाहीत आणि म्हणूनच आता नागराज काकांना सरकारी वकिलासाठीच फॉर्म भरावा लागतो. आता नागराज काका विचार करत असतात तर इन्स्पेक्टर सावंत म्हणू लागतात, काय झालं नागराज किल्लेदार, तुम्ही सरकारी वकिलांसाठी फॉर्म भरताय ना? आता नागराज काका नाईलाजाने फॉर्म भरायला घेतात, परंतु ॲडव्होकेट विजय भालेराव यांचाच नागराज काकांना फोन आलेला असतो. नागराज काका म्हणतात, नमस्कार, मी नागराज किल्लेदार, ॲडव्होकेट विजय भालेराव, तुम्ही माझी केस घ्याल ना? माझ्या केस संदर्भातील सर्व डिटेल्स मी तुम्हाला पाठवायला तयार आहे. तर ॲडव्होकेट विजय भालेराव म्हणतात, तुमच्या केसबद्दलचे सर्व डिटेल्स माझ्याकडे अगोदरच आहेत, कारण ॲडव्होकेट रविराज किल्लेदार यांच्या भावाला अटक झाली आहे ही बातमी संपूर्ण पनवेलमध्ये कळाली आहे, त्यामुळे तुम्ही मला डिटेल्स पाठवायची काहीच गरज नाही. तर नागराज काका म्हणतात, तुम्ही जेवढी फी मागाल त्यापेक्षा डबल फी द्यायला मी तयार आहे, फक्त तुम्ही माझी केस घ्यावी एवढीच माझी अपेक्षा आहे. तर ॲडव्होकेट भालेराव म्हणू लागतात, मी तुमची केस घेईन परंतु एका अटीवर. नागराज काका म्हणतात, कोणती अट? तर ॲडव्होकेट भालेराव म्हणू लागतात की मी जेवढं सांगेन तेवढंच तुम्ही कोर्टात बोलायचं आहे, त्या व्यतिरिक्त एक शब्दही बोलायचा नाही किंवा मला तत्त्वज्ञान शिकवायचं नाही. मी जेवढं सांगेन तेवढंच तुम्ही बोलायचं. केस मी माझ्या पद्धतीने लढवेन, हे जर तुम्हाला मान्य असेल तरच मी तुमची केस घ्यायला तयार आहे. तर आता नागराज काकांना नाईलाजाने होकार द्यावा लागतो. नागराज काका म्हणतात, काहीच हरकत नाही, तुम्ही जे सांगाल तसं. परंतु ॲडव्होकेट भालेराव आता पुढे काही ऐकून न घेता फोन कट करतात. परंतु नागराज काकांना आता वकील तर मिळालेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता सायली, सुमन काकू कोर्टात पोहोचलेले असतात. रविराज सरही त्यांच्यासोबत असतात आणि त्याचवेळी अर्जुन येतो. अर्जुन सुमन काकूंना विचारतो, सुमन काकू तुम्ही ठीक आहात ना? सुमन काकू होकार देतात. तर त्यानंतर आता अर्जुन आणि त्यानंतर ॲडव्होकेट भालेराव हेही कोर्टात हजर झालेले असतात. आता इन्स्पेक्टर सावंत नागराज काकांना कोर्टात हजर करतात. त्यांच्या हातात बेड्या असतात. आता जज साहेब येताच जज साहेब ऑर्डर देत म्हणतात, कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात करावी. आता कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात होताच नागराज काकांचे वकील ॲडव्होकेट भालेराव आपलं स्टेटमेंट देत म्हणतात, नागराज किल्लेदार म्हणजे पनवेलमधील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, एक प्रतिष्ठित वकील, नामांकित वकील ॲडव्होकेट रविराज किल्लेदार यांचे ते सख्खे भाऊ. आणि असं असतानाही त्यांच्यावर एवढे गंभीर आरोप केले गेले आहेत. त्यांच्यावर झालेले गंभीर आरोप यासाठी त्यांना जेल व्हावी, चौकशीसाठी त्यांना तुरुंगात टाकणं मला तरी योग्य वाटत नाही. नागराज किल्लेदार नक्कीच चौकशीसाठी संपूर्ण सहकार्य करतील आणि म्हणूनच माझी कोर्टाला अशी विनंती आहे की कोर्टाने त्यांना बेल मंजूर करण्यात यावी, असं म्हणत ॲडव्होकेट विजय भालेराव यांनी आपलं स्टेटमेंट पूर्ण केलेलं असतं. तर जज साहेब अर्जुनला म्हणतात, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार तुम्ही तुमचं स्टेटमेंट देऊ शकता. आता अर्जुन आपलं स्टेटमेंट देण्यासाठी कोर्टासमोर उभा राहतो आणि आपल्या स्टेटमेंटला सुरुवात करतो. अर्जुन सुरुवातीलाच म्हणतो की ॲडव्होकेट भालेराव यांनी नागराज किल्लेदार यांची ओळख अशा पद्धतीने करून दिली की पनवेलमधील एक नामांकित वकील रविराज किल्लेदार यांचे ते भाऊ आहेत, परंतु याच माणसाने सख्ख्या भावालाच मारण्याचा प्रयत्न केला, कट रचला. आता सर्वच जण नागराज काकांकडे पाहू लागतात
तर अर्जुन पुढे म्हणतो, 22 वर्षापूर्वी नागराज किल्लेदार यांनी फक्त रविराज किल्लेदार यांनाच नाही तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला मारण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी महिपत शिखरे यांच्या साथीने त्यांना सुपारी देत हा कट रचला होता. आणि एवढं असूनही आता त्यांच्या लक्षात आलं की आपलं सत्य सर्वांसमोर येणार, आपलं पितळ उघड पडणार आणि म्हणूनच त्यांनी आपल्या बायकोला सुमन किल्लेदार यांना किडनॅप करून ठेवलं होतं. परंतु शेवटी त्यांचं सत्य सर्वांसमोर आलं आणि म्हणूनच माननीय कोर्टाला माझी एवढीच विनंती आहे की महिपत शिखरे यांच्यासोबतच नागराज किल्लेदार यांना सुद्धा जास्तीत जास्त शिक्षा व्हावी. तर त्याचवेळी ॲडव्होकेट भालेराव ऑब्जेक्शन घेत म्हणतात, ऑब्जेक्शन माय लॉर्ड असं म्हणत ते आपलं स्टेटमेंट द्यायला सुरुवात करतात आणि म्हणू लागतात, आत्ताच माझे वकील मित्र म्हणालेत की त्यांना शिक्षा व्हावी, परंतु नागराज किल्लेदार यांनी आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारचा गुन्हा केला नाही आणि तसं त्यांचं रेकॉर्डही नाही आहे. आणि ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी असा कोणताही पुरावा कोर्टासमोर सादर केला नाही आहे की ज्यामुळे नागराज किल्लेदार यांना शिक्षा व्हावी. आणि म्हणूनच माननीय कोर्टाला मी एवढीच विनंती करतो की नागराज किल्लेदार यांना जामीन देण्यात यावी, त्यांचा जामीन मंजूर करण्यात यावा. परंतु त्यावेळी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार कोर्टासमोर ऑब्जेक्शन घेत म्हणतो, जर आरोपीला आत्ता या क्षणी जामीन मिळाली तर हा आरोपी साक्षीदारांना घाबरवण्याचा प्रयत्न करू शकतो आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि म्हणूनच या क्षणी कुठल्याही परिस्थितीत नागराज किल्लेदार यांना बेल मिळणं हे चुकीचं आहे. मिलॉर्ड, मी आत्तापर्यंत कोणताही पुरावा कोर्टात सादर केला नाही, परंतु 20-22 वर्षापूर्वी नागराज किल्लेदार यांनीच रविराज किल्लेदार यांना मारण्याचा कट रचला होता आणि सुमन किल्लेदार यांना त्यांनीच किडनॅप केलं होतं. याचे सर्व पुरावे कोर्टात आत्ता सादर करू शकतो. आता अर्जुनचा हा कॉन्फिडन्स पाहता विजय भालेराव यांना शांतच राहावं लागतं. तर अर्जुन पुढे म्हणू लागतो, मला नागराज किल्लेदार यांच्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ सापडला होता. एवढंच नाही तर आम्ही त्यांचं लोकेशनही ट्रॅक केलं होतं. आता अर्जुन कोर्टासमोर पुरावे सादर करत म्हणतो की हे आहेत त्यांच्या फोनचे सगळे लोकेशन आणि यात ती व्हिडिओ क्लिप आहे. असं म्हणत अर्जुनने तो पेनड्राईव्ह कोर्टासमोर सादर केलेला असतो. आता ज्यावेळी जज साहेब ते सर्व डॉक्युमेंट चेक करत असतात, लोकेशन चेक करत असतात, त्याचवेळी ॲडव्होकेट विजय भालेराव ऑब्जेक्शन घेत म्हणू लागतात की आत्ताच माझे सहकारी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी व्हिडिओ कोर्टासमोर सादर केला, परंतु असे असंख्य व्हिडिओ वेगवेगळ्या नंबरवरून येऊही शकतात आणि नागराज किल्लेदार यांच्या मोबाईलमध्ये ते डाउनलोड होतात आणि यामध्ये नागराज किल्लेदार यांना त्या व्हिडिओबद्दल काहीच माहीत नाही असं त्यांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये अगोदरच सांगितलेलं आहे. त्यामुळे त्या व्हिडिओचा आणि नागराज किल्लेदार यांचा काहीही संबंध नाही. तर अर्जुन ॲडव्होकेट भालेराव यांना प्रश्न करत म्हणतो, मग मला सांगा तुम्ही त्या फोन लोकेशनबद्दल काय सांगू शकता? तर ॲडव्होकेट विजय भालेराव म्हणतात, माझे असशील नागराज किल्लेदार हे त्यांच्या बायकोला सुमन किल्लेदार यांना शोधण्याचा प्रयत्न करत होते आणि म्हणूनच नागराज किल्लेदार सतत त्याच लोकेशनवर जात होते आणि कदाचित म्हणूनच तुम्हा सगळ्यांना ते लोकेशन दिसलं असेल. तर अर्जुन म्हणू लागतो, हा निव्वळ योगायोग तर असूच शकत नाही ना, कारण एखादी व्यक्ती एखाद्या व्यक्तीला शोधण्यासाठी एकदा त्या ठिकाणी जाऊ शकते, दोनदा जाऊ शकते, परंतु सतत त्याच ठिकाणी जाऊ शकत नाही. आणि नागराज किल्लेदार एकदा नाही दोनदा नाही तर अनेकदा त्या वर गेले होते आणि म्हणूनच त्यांचं लोकेशन ट्रॅक झालं. यावर तुम्हाला काय वाटतंय? तर ॲडव्होकेट भालेराव आपलं स्टेटमेंट देत म्हणतात, ज्यावेळी नागराज किल्लेदार त्या लोकेशनवर गेले होते त्यावेळी त्यांना तिथे सुमन सापडली नव्हती, परंतु त्यांना वाटत होतं की कदाचित सुमन इथेच सापडू शकते आणि म्हणूनच ते परत त्याच लोकेशनवर जात होते. आणि योगायोगाने ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी सुमन किल्लेदार यांना त्याच लोकेशनवर पकडलं, त्याच लोकेशनवर त्यांना त्या मिळाल्या आहेत. आणि माय लॉर्ड, मला ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना विचारायला आवडेल की ज्या ठिकाणी तुम्हाला सुमन किल्लेदार सापडली त्याच ठिकाणी तुम्हाला नागराज किल्लेदार सापडले होते का? आता ॲडव्होकेट विजय भालेराव यांनी उलट अर्जुनलाच प्रश्न केलेला असतो. ॲडव्होकेट विजय भालेराव पुढे अर्जुनला म्हणतात की ज्या ठिकाणी सुमन तुम्हाला सापडली त्याच ठिकाणी नागराज किल्लेदार यांची एखादी वस्तू वगैरे तुम्हाला सापडली आहे का? किंवा सुमन किल्लेदार ज्या ठिकाणी सापडल्यात त्यावेळी त्यांच्या कपड्यावर किंवा तिथल्या आजूबाजूला कुठे नागराज किल्लेदार यांचे DNA सापडले होते का? असं म्हणत त्यांनी अर्जुनसमोर असंख्य प्रश्न उभे केलेले असतात.
ॲडव्होकेट विजय भालेराव पुढे कोर्टाला म्हणतात की फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये असा कोणताही पुरावा मिळालेला नाही आणि म्हणूनच मला असं वाटतंय की या सगळ्या किडनॅपिंगशी नागराज किल्लेदार यांचा काहीही संबंध नाही. तर जज साहेब अर्जुनला म्हणतात, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, नागराज किल्लेदार यांच्यावर तुम्ही गंभीर आरोप केले आहेत, परंतु या सगळ्याशी जोडणारा तुमच्याकडे असा कुठला ठोस पुरावा आहे का की जो पुरावा तुम्ही आता कोर्टात सादर करू शकता? तर अर्जुन जज साहेबांच्या प्रश्नाचं उत्तर देत म्हणतो, नुसते पुरावेच नाहीत तर व्यक्तीसुद्धा इथे हजर आहे आणि म्हणूनच माननीय कोर्टाने मला सुमन किल्लेदार यांना विटनेस बॉक्समध्ये बोलावण्याची परवानगी द्यावी. आता सुमन काकू थोड्या घाबरलेल्या असतात, परंतु सायली त्यांना धीर देते. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी सर्वांनाच कोर्टात नक्की काय चालू असेल याची काळजी वाटत असते. सर्वच जण तो विचार करत असतात, परंतु प्रियाला मात्र कशाचाच कुठला फरक पडत नसतो. प्रिया मात्र ती तिच्या मोबाईलमध्ये असते. तर इकडे अस्मिता म्हणू लागते, कोर्टात नक्की काय चालू असेल याचा विचार करूनच मला खरंच खूप टेन्शन आलं आहे. तर प्रतिमा आत्या म्हणतात, मला तर काहीच कळत नाही आहे की नक्की कोर्टात काय चालू असेल. मला सुमनची काळजी वाटत आहे. सुमन कोर्टात बोलेल ना, ती घाबरणार तर नाही ना? सतत मला सुमनची काळजी वाटते. बिचारी किती साधी आहे. नागराज भाऊजींनी साधं तिच्याकडे बघितलं ना तरी सुद्धा ती गप्प होते. मग आज जर कोर्टात त्यांच्या समोरच त्यांच्या विरुद्ध तिला बोलायचं असेल तर कोर्टात ती कसं बोलेल असं म्हणत आता प्रतिमा आत्या विचार करू लागतात. तर प्रतापराव म्हणू लागतात, प्रतिमा अगं विचार करू नकोस, सायली अर्जुन आहेत तिच्यासोबत आणि सायली अर्जुन असताना काळजी करायचं अजिबातच कारण नाही. तर कल्पनाताई म्हणू लागतात, पण मला अजूनही कळत नाही की नागराज भाऊजी असं का वागले असतील. म्हणजे बघा ना, 22 वर्ष ते आपल्यासमोर एक मुखवटा घालून वावरत होते, पण आपल्याला कधी कळालंच नाही. इकडे मात्र प्रिया शांत असते. तर प्रतापराव प्रियाकडे पाहत कल्पनाताईंना म्हणतात, कल्पना कसं आहे ना, आपल्या आयुष्यात फसवणूक करणारी माणसं खूप असतात आणि खूप येतातही, त्यांना शिक्षाही होते, पण नंतर काय होतं, मोकाटपणे आपल्यासमोरच वावरत असतात. आता हे सगळं काही प्रियाच्या लक्षात येतं की हे सगळं काही आपल्यालाच बोललं जात आहे आणि म्हणूनच प्रिया प्रतापरावांना म्हणते, बाबा तुम्हाला जे काही बोलायचं आहे ना ते स्पष्टच बोला, उगाच असं आडून आडून बोलू नका. आता मात्र प्रियाचा बोलण्याची पद्धत ही मात्र कल्पनाताईंना अजिबातच आवडलेली नसते. कल्पनाताई म्हणू लागतात, तन्वी बोलताना जरा भान ठेव आणि कोणाशी बोलतेस ना हे लक्षात ठेव, तुझं तोंड आवर जरा. तर प्रिया म्हणते, का, कशासाठी? तुम्ही वाटेल ते बोलाल आणि मी मात्र शांतपणे ऐकून घ्यायचं, तर तसं होणार नाही. कारण मी कोणत्याही प्रकारचा गुन्हा केला नाही आणि मी कोर्टातून पळून वगैरे आली नाही आहे किंवा जेलमधून पळून आली नाही आहे. मी कायदेशीर सुटली आहे, त्यामुळे तुम्ही माझ्यावर असे आरोप करू शकत नाही. तर प्रतापराव प्रियाला म्हणतात, तन्वी तू कोर्टाला, पोलिसांना, सगळ्यांना फसवू शकतेस, परंतु आम्हाला नाही. तर आता प्रिया काही बोलणार तर प्रतिमा आत्या म्हणतात, तन्वी बस, पुरे कर, आता हे सगळे काही तमाशे बंद कर. अस्मिता समोर तरी जरा शांत राहू शकत नाहीयेस का तू? जा तू तुझ्या खोलीत जा, असं म्हणत आता प्रतिमा आत्याही प्रियावर चिडलेल्या असतात. तर प्रिया हसतच पुढे म्हणते, झालं, या सगळ्यावर एकच रामबाण उपाय, तू तुझ्या खोलीत जा, जाते, असं म्हणत प्रिया रागानेच तिच्या खोलीमध्ये निघून जाते. तर प्रतिमा आत्या म्हणू लागतात, या मुलीचं मी काय करू ना, मला काहीच कळत नाही. खरंच या मुलीचं मला टेन्शन आलं आहे. ही काय वागते तिचं तिला तरी कळतंय का? तर दुसरीकडे कोर्टात आता जज साहेब अर्जुनला परवानगी देतात आणि म्हणू लागतात, परवानगी आहे. तर सुमन काकू कोर्टात येण्याअगोदर खूप घाबरून गेलेल्या असतात. त्या स्टेटमेंट देण्यासाठी घाबरत असतात, परंतु सायली त्यांना धीर देते. तर त्यानंतर सुमन काकू आता विटनेस बॉक्समध्ये आलेले असतात. अर्जुन त्यांना शांत करत म्हणतो, सुमन किल्लेदार, तुम्हाला कोणालाही घाबरायची गरज नाही. तुम्ही अजिबात घाबरू नका. आम्ही सर्वच जण तुमच्यासोबत आहोत आणि कायदा तुमच्यासोबत आहे. त्यामुळे आता त्या दिवशी नक्की काय घडलं होतं हे तुम्ही माननीय कोर्टासमोर सादर करावं. तुम्ही ते त्यांना सांगावं असं मला वाटतंय. तर आता सुमन काकू म्हणतात की हो, त्या दिवशी नागराज किल्लेदार यांनी माझ्यासमोर कबूल केलं की माझे दीर रविराज किल्लेदार आणि त्यांची बायको, त्यांची मुलगी या तिघांनाही जीवे मारण्याचा त्यांनी प्रयत्न केला. 22 वर्षापूर्वी त्यांनी हा कट रचला होता, परंतु हे माझ्यासमोर कबूल करण्या अगोदर माझा त्यांच्यावर संशय होता आणि म्हणूनच मी त्यांचा पाठलाग केला आणि त्याचवेळी त्यांनी मला तिथे किडनॅप करून एका खोलीत बंद करून ठेवलं होतं. आता हे सर्व सत्य ज्यावेळी सुमन काकू
कोर्टासमोर सांगतात त्यावेळी अर्जुन म्हणू लागतो, माननीय कोर्ट, जज साहेब यांना सुमन किल्लेदार यांची अवस्था दिसतच असेल. सुमन किल्लेदार यांना या सगळ्याचा किती त्रास झालाय हे सगळं काही त्यांच्या चेहऱ्यावरूनच दिसून येत आहे. आणि म्हणूनच मला असं नाही वाटत आहे की सुमन किल्लेदार यांना अजून काही प्रश्न विचारावेत, कारण सुमन किल्लेदार यांची अवस्था पाहून सर्व चित्र समोर आहेच. तर ॲडव्होकेट अर्जुनने आपलं स्टेटमेंट पूर्ण केलेलं असतं. तर त्यानंतर माननीय जज साहेब आता ॲडव्होकेट विजय भालेराव यांना म्हणू लागतात, तुम्हाला काही क्रॉस एक्झामिनेशन करायचं आहे का? तर त्यावेळी ॲडव्होकेट भालेराव होकार देतात आणि आता सुमन काकूंना प्रश्न विचारण्यासाठी समोर येतात. ॲडव्होकेट विजय भालेराव यांना पाहून सुमन काकू थोड्या घाबरलेल्या असतात. तर त्याच संधीचा फायदा घेत ॲडव्होकेट विजय भालेराव सुमन काकूंना म्हणतात, सुमन किल्लेदार, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या की तुम्ही आता कोर्टासमोर जे स्टेटमेंट देत आहात ते घाबरत देत आहात. मग हे स्टेटमेंट देत असताना तुम्ही नक्की का घाबरलेले आहात आणि तुम्ही हे स्टेटमेंट देत आहात ते कोणाच्या दबावाखाली देत आहात? म्हणजे हे स्टेटमेंट देण्यासाठी तुमच्यावर कोणाचा दबाव आहे म्हणून तुम्ही घाबरला आहात की तुम्ही अगोदरच नागराज किल्लेदार यांच्या कृत्यांमुळे घाबरला आहात? तर सुमन काकू आता ॲडव्होकेट विजय भालेराव यांच्या प्रश्नाचं उत्तर देत म्हणतात की मी कोणाच्याही दबावाखाली हे उत्तर देत नाही आहे किंवा हे स्टेटमेंट देत नाही आहे. मी जे बोलत आहे ते खरं बोलत आहे. माझा नवरा नीच आहे असं म्हणत आता सुमन काकूंनी गंभीर आरोप नागराज काकांवर केलेले असतात, परंतु ते थरथरत असतात आणि याच संधीचा फायदा विजय भालेराव यांनी घेतलेला असतो. ॲडव्होकेट विजय भालेराव म्हणू लागतात, अरे तुम्ही तर थरथरत आहात. आता मात्र सुमन काकूंच्या त्या घाबरण्याचाच विजय भालेराव यांनी फायदा घेतलेला असतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता नागराज काका पोलीस स्टेशनला येतात त्यावेळी अर्जुन त्यांच्यावर एक अशी लाथ मारतो आणि त्यांना खाली पाडत म्हणतो, नागराज किल्लेदार, तुझी एका गुन्ह्यातून सुटका झाली असेल परंतु दुसऱ्या गुन्ह्यातून नाही. तर त्याचवेळी सायली, सुमन काकू आणि प्रतिमा आत्या तिघीही त्या ठिकाणी आलेल्या असतात. तर सायली नागराज काकांना म्हणते, नागराज किल्लेदार, 22 वर्षापूर्वीच्या अपघाताच्या गुन्ह्यातून तुम्हाला जामीन मिळाली असेल, जामिनावर तुमची सुटका झाली असेल, परंतु घरगुती हिंसाचार यातून तुमची सुटका नाही असं म्हणत आता सायलीने नागराज काकांना पुन्हा एकदा अडकवलेलं असतं. नागराज काका पूर्णपणे घाबरून जातात. आता नागराज काकांना पुन्हा एकदा शिक्षा होईल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.